मोदींच्या हस्ते मेट्रोचं उद्घाटन झालं आणि वाटलं चला आता पुण्यामधले ट्रॅफिक आणि बसमध्ये होणारी गर्दी कमी होईल. आणि दुसऱ्या दिवशी बस स्टॉपवर गेलो, पण परिस्थिती जैसे थे. बसला तेवढीच गर्दी, बसच्या वेळेवर नाहीत आणि त्यामुळे प्रचंड गर्दी, प्रचंड ताणतणाव, गाड्या भरभरून जात आहेत आणि प्रवासी नागरिक तसेच बसमध्ये चेंगराचेंगरीत उभे आहेत. म्हणजे मेट्रोचं उद्घाटन होऊन देखील परिस्थिती बदलली नाही. मग असं का झालं? मुळात PMPML ची बस संख्या वाढवणं ही पुण्याची गरज आहे, पण इथं मात्र कुठलाच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. मध्ये गणेशोत्सवाच्या काळात 10 दिवसामध्ये PMPML नी 17 कोटीचं उत्पन्न घेतलं, पण त्याचं पुढं काय आहे हे कुणालाच माहित नाही. PMPML च्या वारंवार मिटिंगा होतात, पण त्या मिटिंगांमध्ये एकही जनहितार्थ निर्णय होत नाही. PMPML ची बसेसची संख्या वाढवणं, PMPML च्या बसेस वाढवणं हे निर्णय कधीच निकाली निघत नाही. परिणामी नागरिकांना गर्दीमध्ये चेंगराचेंगरीमध्ये प्रवास करावा लागतो. त्याच्यामध्ये बसेस वेळेवर नसल्यामुळे ऑफिसच्या लोकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज आणि ऑफिसच्या ठिकाणी जायला वेळ लागतो. शिवाय गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरी, चैन, सोन्याचे दागिने चोरी हे असले प्रकार नित्याचेच. सोबतच कमी की म्हणून काय, आता महिलांचे विनयभंगाचे प्रकार देखील बसमध्ये वाढायला लागलेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर PMPML प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन नेमकं काय करतंय हे कळत नाही. लोकप्रतिनिधी तर नुसत्या गप्पाच मारतात. मग ते नवीन निवडून आलेले खासदार असू देत किंवा पूर्वीचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष असू देत किंवा आत्ताचे आमदार असू देत, ते फक्त गप्पा मारण्यातच मग्न आहेत. पण लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत तिकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही. मेट्रो आली, सगळं झालं, पण प्रवाशांचे हाल, नागरिकांचे हाल मात्र तसेच चालू आहेत.